आता आचारसंहितेच्या कालावधीमध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करायचा हालचाली सुरू झालेल्या आहेत। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जात आहे आणि दरम्यान राज्य सरकारनं या योजनेमध्ये सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची योजने हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटते की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो। काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्यासुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे नमस्कार लाडक्या बहिणींनो, संक्रांतीचा सण जवळ येतोय आणि त्याआधीच राज्य सरकारकडून तुम्हा सर्व बहिणींसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तुमचं केवायसी राहिले असेल तर काय करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वाटप आता सुरू झालं आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिली आहे की या हप्त्यासाठी सुमारे 1400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। गेल्या काही दिवसात सुट्ट्या असल्यामुळे प्रक्रियेत थोडा विलंब झाला होता, पण आता ही प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू झाली आहे। येत्या 3 ते 4 दिवसात पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यातील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांपैकी फक्त 1,60,00,000 महिलांनीच आतापर्यंत केवायसी पूर्ण केली आहे। ज्या बहिणींची केवायसी अपूर्ण आहे त्यांचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर लगेच तुमचं केवायसी स्टेटस तपासून घ्या। ज्या बहिणींनी अजून केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी एक संधी आहे। निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात येणार आहे। ज्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा असे दोन्ही हप्ते मिळाले नाहीत त्यांना केवायसी पूर्ण केल्यानंतर हे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या दिले जातील। सरकार फक्त हप्ते देऊन थांबणार नाही तर महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आर्थिक उद्योग सुरू करावेत आणि स्वावलंबी व्हावे असा सरकारचा मानस आहे। तर बहिणींनो, संक्रांतीच्या गोड सणाआधीच तुमचा हा हप्ता जमा होणार असल्यामुळे तुमची संक्रांत नक्कीच गोड होणार आहे। ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचेही पैसे अडकणार नाहीत। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।